पुन्हा एकदा स्वागत करतो। या ठिकाणी आपल्या दुपार सत्राचे व्याख्याते माननीय सुनील स्वामी सर, जे की इचलकरंजी कोल्हापूर या ठिकाणून आलेले आहेत। सरांचं शिक्षण BSc B.Ed गणित या विषयात झालेलं आहे। सर अनिसचे राज्य कार्यकर्ते व राज्य प्रशिक्षण विभाग कार्यवाह आहेत। सरांनी विविध परीक्षा स्पर्धा परीक्षा यासाठी मार्गदर्शन केलेले आहे। इंजिनिअरिंग, मेडिकल तसेच इतर प्रवेश परीक्षा यासाठी सरांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलेलं आहे। विविध विषयावर लेखन, व्याख्याने तसेच रिंगण नाट्य सरांनी तयार केलेली आहेत। संविधान या विषयावर पहिला पोवाडा याचं लेखन व सादरीकरण सरांनी केलेलं आहे। आज आपल्या समोर भारतीय संविधान व धर्मनिरपेक्षता या महत्त्वाच्या विषयावर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। मी सरांना या ठिकाणी अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधावा। माननीय सुनील स्वामी सर। केवळ लातूरलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एज्युकेशनल कल्चर म्हणजे काय हे कृतीतून प्रत्यक्षपणानं समजावून सांगणारं असंही आपलं राजर्षी छत्रपती शाहू राजांच्या नावानं सुरू असलेलं कॉलेज शाहूंच्या नगरीतून कोल्हापुरातून इथं आलो। इथे येत असताना एक अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी मी येतोय हा भाव माझ्या मनामध्ये होता। 7-8 वर्षापूर्वी या कॉलेजमध्ये येऊन इथलं ज्युनियर कॉलेज जे महाराष्ट्रामधलं एक नामांकित असं मानलं होतं, अर्थात सिनियर पण मानलं जातं, पण महाराष्ट्रातल्या शासकीय मेडिकल कॉलेजला ज्यातले साधारण 20% प्रवेश एका कॉलेजमधनं होता, अशा एका महत्त्वाच्या कॉलेजला भेट देण्यासाठी मी इथं आलो होतो। तेव्हा इथले संस्था चालक आहेत, पूर्वी प्राचार्य होते, प्राध्यापक होते, असे अनिरुद्ध जाधव सर यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं होतं। एवढंच नव्हे तर दिलीप देशमुख सर आणि अनिरुद्ध जाधव सर हे स्वतः इचलकरंजीमध्ये येऊन इथल्या संस्था चालकांच्या मीटिंगला त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं। असा एक जुना संबंध या कॉलेजमध्ये आहे आणि सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत चालणारं हे कॉलेज आहे, किंबहुना त्यापेक्षाही पुढं। लायब्ररी तर रात्रभर उशीरपर्यंत चालू असते असं मी ऐकलेलं आहे। तर अशा एका शैक्षणिक वातावरणामध्ये आपण आहात याच्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो। या कॉलेजचे प्राचार्य ज्यांचा 2 तासापूर्वी 1.5-2 तासापूर्वी परिचय झाला, पण अतिशय जुना परिचय असल्यासारखं वाटायला लागलं। असं अत्यंत खेळीमेळीचं व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो। आम्ही इतर कॉलेजचे प्राचार्य सुद्धा पाहिलेले आहेत। प्राचार्यांनी फार बोलू नये, अलिप्त अलिप्त राहावं, डोळ्यामध्ये धाक असावा, अशी प्राचार्यांची जी एक व्याख्या असते त्या व्याख्येच्या पलीकडे जाऊन थेट विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार। आता मी बघत होतो की वारंड्यातून येथून जाताना सुद्धा मुलींशी मुलांशी थेट बोलणारे प्राचार्य आणि प्राध्यापक आणि हे संकुल याचं नेतृत्व करणारे प्राचार्य जाधव सर, साळुंखे सर, उपप्राचार्य सर, ज्यांनी मला सकाळपासून भेट घेऊन गप्पामध्ये थोडंसं रंगवलं। असे इतर सर्व आवडी सर आहेत, मोमीन सर आहेत, जाधव मॅडम यांनी सुरुवातीला माझा संपर्क साधला आणि सर्व तरुण रसरशीत प्रसन्न अशा माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणी। एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत, पण ते करण्यापूर्वी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज आपल्यासमोर सादर होतोय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, ज्यांनी खरं म्हणजे या कॉलेजमध्ये हा जो मूल्य शिक्षण अंतर्गत 4 महत्त्वाच्या विषयांच्याकडं मूल्यांच्याकडं तुम्हाला वेधून घेण्याचा एक अभ्यासक्रम तयार करण्यासंबंधीची एक प्रेरणा म्हणा ज्यांनी दिली ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, ज्यांनी संपूर्ण हयात लोकांना शहाणं करण्यासाठी, किंबहुना आज माझा जो विषय आहे भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्षता, तर संविधानातलं
एक अत्यंत दुर्लक्षित अशा प्रकारचं पण महत्वाचं कर्तव्य जे आपल्याला आहे, सायंटिफिक टेम्परामेंट. तर या सायंटिफिक टेम्परामेंट कडं लक्ष वेधण्यासाठी, त्याचं महत्व सांगण्यासाठी आणि आपल्या भोवती ज्या अंधश्रद्धा आहे त्यातून जे शोषण होत आहे त्या शोषणापासून सर्वसामान्य माणसाला दूर करण्यासाठी एका बाजूला प्रबोधनात्मक आणि दुसऱ्या बाजूला संघर्षात्मक अशा दोन्ही पातळीवरती आयुष्यभर त्यांनी लढे उभा केले. असे नरेंद्र दाभोळकर, ज्यांचा या महाराष्ट्रामध्ये खून झाला आणि खून होऊन 45-46 महिने झाले, तरीही 50 महिने होऊन गेले, तरीही त्यांचे कुणी सापडत नाही. तर खून झाला याच्याबद्दलचा निषेध पुन्हा व्यक्त करतोच, पण कुणी सापडत नाही त्याचाही खेद निश्चितपणाने व्यक्त करतो, त्याचा संताप व्यक्त करतो. पण हा संताप व्यक्त करण्याचा संविधानिक मार्ग कोणता? डॉक्टरांचा विचार पुढे नेणे. आणि म्हणून आम्ही अनिश्चित कार्यकर्ते डॉक्टरांच्या खुणानं भयभीत होऊन न थांबता आम्ही या प्रकारचे काम करतो आहोत. मला असं वाटतं की डॉक्टरांच्या कामाला भरभक्कम असा पाठबळ देण्याचं काम या कॉलेजने, आणि म्हणून या कॉलेजमध्ये येताना एक अत्यंत नम्र विनम्र अशा प्रकारचा भाव ठेवून मी या कॉलेजमध्ये आलो. आपल्या कॉलेजचे संस्थापक, सर्व संचालक, प्राचार्य, प्राध्यापक मंडळी आणि तुम्ही सगळी मंडळी यांना मी मनापासून सलाम करतो. यासाठी की बाहेर जे घडत नाही त्या अनेक गोष्टी या ठिकाणी घडतात. फक्त अकॅडमिक असून चालत नाही, फक्त बौद्धिक गोष्ट असून चालत नाही. एक संवेदनशीलता आपल्या मनामध्ये असली पाहिजे, सामाजिक जाणीवेची असली पाहिजे. त्या सामाजिक जाणीवेची संवेदनशीलता काय असू शकते? की डॉक्टर दाभोळकरांच्या पश्चात सुद्धा अनिरुद्ध जाधव सरांसारखी आणि आपल्यासारखी बावगे सरांसारखी माणसं जी या कॉलेजने घडवली, ती भक्कमपणानं अनिसमध्ये अजूनही आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. म्हणून ही चळवळ, जगाच्या पाठीवरची अशी एक चळवळ ही विस्तारत चाललेली आहे. याच्याबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी सर मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलो. तर महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळणार आहोत, भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्षता. मी सकाळी मागं बसलो होतो तेव्हा तिथून काही दिसत नव्हतं, त्यामध्ये नाही आहे. शेवटच्या प्रश्नामध्ये त्याचा संदर्भ आहे. यापैकी इथं बसलेल्यापैकी किती लोक राष्ट्रभक्त आहेत? जरा हात वर करा. राष्ट्रभक्त आहेत? शाबास. तुमच्या सगळ्यांच्यासाठी जोरात टाळ्या. प्रत्येक भारतीय, तुम्ही आम्ही राष्ट्रभक्त आहोत ना? काही शंकाच नाही? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पहिला प्रश्न आहे, भारताचे संविधान पाहिले आहे का? किती लोकांनी पाहिलंय? हात वर करा. पाहिलं आहे? हा, ऐकलं आहे? हा, मुली म्हणतायत पाहिलं नाही, ऐकलं आहे. भारताची राज्यघटना किती लोकांनी पाहिले असं मी प्रश्न विचारतो इतर ठिकाणी. आता इथलं मला माहिती नाही, मी असं गृहीत धरतो की या कॉलेजनं जसं अकॅडमिक ह्या सगळ्या गोष्टी साध्य केल्या, तसं खरं बोलण्याची सुद्धा संस्कृती निर्माण केलेली आहे. एवढ्या लोकांनी हात वर केला म्हणजे खरंच बघितलं असेल असं मी समजतो, असा मी विश्वास ठेवतो. ते तुम्ही स्वतःहून तपासून बघा. मी जेव्हा बाहेर असा प्रश्न विचारतो, भारताचं संविधान पाहिलं आहे का, तेव्हा 100 पैकी 1-2 लोकांचे सुद्धा हात वरती येत नाहीत. अगदी प्राध्यापकांचे सुद्धा, शिक्षकांचे सुद्धा. आणि हे सार्वत्रिक अशा प्रकारचं दर्शन आहे. ही वस्तुस्थिती आहे. जर तुमच्या कॉलेजमध्ये ही वेगळी वस्तुस्थिती असेल तर मला याच्याबद्दलचा अभिमान आहे. पुढचा प्रश्न आहे, जे संविधान मी पाहिलेलं नाही पण ज्या संविधानाबद्दल आता आम्ही चर्चा करणार आहोत, त्या संविधानानं मला काय दिलं? भारतीय राज्यघटनेनं मला काय दिलं? येस. पुढचा प्रश्न धर्मनिरपेक्षता मूल्याकडे गेला. मी धार्मिक आहे की धर्मनिरपेक्ष आहे? मी धार्मिक आहे की धर्मनिरपेक्ष आहे? तिसरा प्रश्न आहे, चौथा प्रश्न आहे, राष्ट्रभक्त असणं म्हणजे नेमकं काय? असे काही प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. नेक्स्ट, भारतीय संविधानाबद्दल काही गैरसमज. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, 3 शब्दांचं हे वाक्य आहे, पण या वाक्याचे 2 परिणाम भारतीय महाराष्ट्रीय माणसावरती होतात. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं
असं जेव्हा एखादा दलित वर्गातला माणूस म्हणतो किंवा ऐकतो तेव्हा त्याच्या तो अस्मितेचा प्रश्न बनतो. आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तर मी बाबासाहेबांच्या या संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही, हात कलम करेल, हात लावू देणार नाही, अशी एक प्रतिक्रिया येते. आणि बाबासाहेबांची लेकरं मानत नाहीत अशी माणसं म्हणजे दलितेतर समाज आपल्या देशाचे वास्तव आहे. सर पण मगाशी स्टाफ रूम मध्ये त्यांच्या केबिनमध्ये आपल्या देशाचं एकूण सामाजिक वास्तव काय, हा धर्म, जाती, वर्ण यामध्ये विभागलेला, पोट जातीमध्ये विभागलेला आपला समाज आहे. तेव्हा बाबासाहेबांनी हे संविधान, भारताचं संविधान लिहिलं असं म्हटल्यानंतर दुसरी एक साहजिक प्रतिक्रिया येते, बाबासाहेबांनी लिहिलं तर मग त्यांचं आहे. बाबासाहेब आपले कुठं आहे, ते त्यांचं आहे. संविधान हे बाबासाहेबांचं असल्यामुळं त्यांना हात लावू देणार नाही असं म्हणणारा एक समुदाय, आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तर मग ते आपल्याशी त्याचा काही संबंध नाही असं मानणारा दुसरा समुदाय आहे. असं भारताचं एकूण मानस वास्तव आहे. संविधान हे इतर देशांची कॉपी पेस्ट आहे, इतर देशांच्या संविधानाची कॉपी पेस्ट आहे असं पण म्हटलं जातं. काय केलं बाबासाहेबांनी, इतर सगळ्या देशांचे संविधान समोर ठेवले, त्यातलं थोडं त्यातलं थोडं त्यातलं थोडं घेतलं आणि करून टाकलं पुस्तक. म्हणजे एखादा सुमार दर्जाचा साहित्यिक 15 कादंबऱ्या वाचल्यानंतर एक 16वी कादंबरी स्वतः तयार करतो त्यातनं. तसं ही भारताची राज्यघटना तयार झाली. असे काही गैरसमज आपल्याकडं आहेत. संविधानामुळं आरक्षण आलं, त्या आरक्षणामुळं काहींना नोकऱ्या मिळाल्या, आमच्या नोकऱ्या काढून घेतल्या, त्या आरक्षणामुळं आमच्यावरती अन्याय झाला. इथं पासून संविधानामुळं अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण होतं वगैरे वगैरे इथंपर्यंत. संविधानामुळं 370 कलम आलं, संविधानामुळं काश्मीरला स्वतंत्र दर्जा मिळाला. अशा अनेक गोष्टी आपण व्हॉट्सॲप नावाच्या युनिव्हर्सिटीने सुरू केलेल्या मुक्त विद्यापीठातनं शिकत असतो. अफवा नावाचं जे काही सिलेबस किंवा जे फॅकल्टी आहे त्यातनं हे सगळं येत असत. काय म्हटलं मी, व्हॉट्सॲप नावाची युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यातनं हे बरंचसं येत असत. संविधान डोळ्यानं पाहिलेलं नाही पण संविधानाबद्दलचे आक्षेप मात्र तोंडपाठ आहे, फडाफड तोंडावरती फेकायला रिकामे आहे. संविधान बघितलं मी काय बघायला नाही असं म्हणणारी म्हणजे. तर याबद्दलची चर्चा आपण या काही कालावधीमध्ये करणार आहोत. ठीक आहे, आपलं एंटरटेनमेंट पण व्हावं, विषय पण आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून काही गोष्टी आपण करणार आहोत. एक अभंग आहे, अभंग समजून घेण्याचा प्रयत्न करा. भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई. भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई. तयाला जाणता जाणशी स्वतःला. आम्हाला आम्ही जाणत नाही, पण आपण जे स्वतःला आता जाणवतो त्यापेक्षा वेगळी जाणीव आपल्याबद्दलची निर्माण व्हायची असेल तर संविधान समजून घेण्याची गरज आहे. तयाला जाणता जाणशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई. या भारत नावाच्या देशामध्ये तुमचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला खरा अर्थ जर कोणी दिला असेल तो भारतीय राज्यघटनेने दिला. त्यामुळे मी कुटुंबातला, माझ्या कुटुंबातला, मी माझ्या वडिलाची आईची लेक आहे एवढ्या मर्यादित अस्तित्वापेक्षा भारत नावाच्या एका महान देशाची मी नागरिक आहे, एक जबाबदार नागरिक आहे आणि सर्वांच्या लायकीची, सर्वांच्या पात्रतेची समान पातळीवरची एक नागरिक आहे किंवा पातळीवरचा एक नागरिक आहे. या जाणीवेपर्यंत जर आपल्याला जायचं असेल, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई. होते येथे सारे वेगवेगळे मी. आता सुद्धा आपण तसे जाऊ, पण या संविधानाच्या आधी अधिक तसे होत. म्हणजे कसे, भारताचं संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी भारत काय होता, भारत हा भारत नव्हताच. खरं म्हणजे भारताचा जन्मच 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 या 2 दिवशी एका विशिष्ट जाणीवेतनं निर्माण झाला. त्याच्या आधी आम्ही काय होतो, त्याच्या आधी आम्ही भारतीय नव्हतो,
आम्ही हिंदू होतो, मुस्लिम होतो, शीख होतो, ख्रिश्चन होतो, जैन होतो, लिंगायत होतो, त्याच्यामध्ये मराठी होतो, मराठी इतर होतो, लोहार, सुतार, सांबार, साळी, माळी, कोष्टी, कुणबी, लोहार, धनगर अशा सगळ्या जातीमध्ये विभागलेले होते. येथे सारे वेगवेगळे मी, आता झालो आम्ही भारतीय. एका अत्यंत महत्वाच्या राष्ट्रभक्तीशी संबंधित विषयाशी आपण चर्चा करूया. त्यामुळे तुम्हाला काही शंका असेल, वही घ्या, कागद घ्या, त्या प्रश्न लिहून काढा, व्याख्यान झाल्यानंतर मला विचारा. आपल्याला इंटरेस्ट नसेल, काय शंका असेल, तुम्हाला बाहेर जायचं असेल तर बाहेर जा, पण अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. तुम्हाला हसा बोला, पण विषयाशी संबंधित पाहिजे, कळलं का? कारण मी 700 किलोमीटरवरून आलोय या कामासाठी. तुम्ही रविवार घालून इथं बसलेला, त्यातलं काहीतरी आपल्याला फलित मिळालं पाहिजे. होते येथे सारे वेगवेगळे मी, आता झालो आम्ही भारतीय. आता म्हणजे कधी? हे संविधान ज्या दिवशी अस्तित्वात आलं तेव्हा आम्ही भारतीय झालो. आणि आम्ही भारतीयचा हुंकार कुठे केलाय आपण? भारतीय संविधानाची प्रास्ताविका जी तुम्ही शाळेला असताना रोज म्हणत होता, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्या प्रत्येक नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्यातल्या नागरिकांमध्ये बंधुत्व वाढवण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आजच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 49 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. ही जी प्रास्ताविका आहे, ही प्रास्ताविका म्हणजे भारत समजून घेण्याची चौकट आहे. त्या प्रास्ताविकेतनं आज चला, म्हणजे तुम्हाला भारत समजायला लागेल, तुम्हाला समाज, भारतीय समाज समजायला लागेल, भारतीय स्त्री पुरुष समजायला लागतील आणि तुम्ही समजून या तुम्ही स्वतःला. तर हे जे होतं ते आम्ही भारतीय कधी झालो? आम्ही वेगवेगळे मी होतो, भिंती होत्या आणि ह्या भिंती आम्ही पाडू चला म्हणत होतो. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणार, बरोबर ना? हे जे गाणं म्हणतो, ह्या भिंती कोणत्या होत्या? न दिसणाऱ्या पण मनामनात असणाऱ्या, जातीच्या, वर्णाच्या, धर्माच्या, पंथाच्या, लिंगाच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या, ह्या सगळ्या भिंती ह्या दूर करून, ज्या शेकडो वर्ष या देशामध्ये होत्या, या सगळ्या भिंती दूर करून आम्हा सगळ्यांना मी या संकुचित अवस्थेतनं उन्नत करून आम्ही या भारतीय अवस्थेपर्यंत आणण्याचं काम भारतीय संविधानानं केलं. हे संविधान समजून घ्यायचे. देश ना राजाचा ना एका धर्माचा. भारतामध्ये इंग्रज जेव्हा आले तेव्हा एका वेळेला या भारत देशामध्ये 565 पेक्षा अधिक राजे संस्थानिक राज्य करत होते. 1600 साली इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. 1601 ला ते भारतात आले. 1601 पासून 1757 पर्यंत 150 वर्ष त्यांनी इथं व्यापार केला. व्यापार करताना तुमचं आमचं काय चाललंय त्यांनी समजून घेतलं आणि या लोकांना हरवणं सोपं आहे म्हणून प्लासीची लढाई केली आणि 1757 ला पहिला भारतीय राज्य ताब्यात घेतलं, सिराज उद्दौलाचा पराभव करून. आणि एक 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 करत या भारत नावाच्या भूखंडावरचे 565 राजे संस्थानिक त्यांनी गारद केले. 565 राजे संस्थानिकांना हरवून त्यांनी राज्य ताब्यात घेतलं आणि इंग्रजांचा एक क्षत्रिय अंमल या देशावरती सुरू झाला. आणि हा अंमल आपण 15 ऑगस्ट 1947 ला 1757 पासून 1857 पर्यंत आपण विचारच करत होतो. 1857 ला एक एकत्र लढाई केली आणि 1857 ला आपण थोडं जिंकलो, थोडं हरलो आणि परत 1947 ला आपण जिंकलो. एवढ्या कालावधीमध्ये या देशावरती इंग्रजांनी राज्य केलं. हा देश काय होता? या देशामध्ये 550हून अधिक राजे होते. आज या देशामध्ये राजा कोण आहे? नरेंद्र मोदी राजे आहेत काय? प्रणव मुखर्जी राजे आहेत काय? किंवा ते रामपाल राजे आहेत काय? कोण राजे आहेत? राजे कोण आहेत? कोण आहेत? राजाच नाहीये या देशाला. या देशामध्ये राजेशाही नाही, या देशामध्ये आता लोकशाही आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, बरोबर का? आणि ही लोकशाही आणण्याचं काम कुणी केलं? भारतीय संविधानाने केलं, भारतीय राज्यघटनेने केलं, बरोबर का? हे लक्षात घ्या. म्हणून या अभंगामध्ये म्हटलंय की देश ना राजाचा
ना एका धर्माचा, हा कुठल्या एका राजाचा किंवा कुठल्या धर्माचा देश नाही, आता हा सर्वांचा सर्वांसाठी. स्वामी म्हणे याची करू नका पूजा, सांगे एका तुझ्या अर्थ याचा. कोण स्वामी आहे? गजानन महाराज, हा स्वामी स्वरूपानंद, हा हे स्वामी तुमच्या समोर उभे आहे, स्वामी SS महाराज. तर हा मीच रचलेला एक अभंग तुमच्या समोर सादर केला, ज्याच्यामध्ये संविधानाचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केला. स्वामी म्हणे याची करू नका पूजा. आमच्या भारतीय लोकांना एक अत्यंत खुळा नाद आहे, मूर्खपणाचा नाद आहे. काय? जे चांगलं वाटते त्याची पूजा करायची आणि रिकाम व्हायची. शिवाजी महाराज लय भारी होते, फोडा नारळ घाला हात, जय म्हणा रिकाम व्हा, काय शिकू नका. बाबासाहेब लय मोठे होते, घाला हात, फोडा नारळ, जय म्हणा रिकाम व्हा. शाहू महाराज लय भारी होते, सावित्रीबाई लय भारी होत्या, हार घालायचं, नारळ फोडायचं, जय म्हणायचं, काम झालं. हळद कुंकू व्हायला काम संपलं. भारतीय संविधान सुद्धा इतकंच महत्वाचं आहे, पण ते लय भारी आहे असं मी सांगितल्यानंतर काय लय भारी आहे, स्वामी सरांनी सांगितलं तर काय करूया, गावातनं जाताना दुकानात एक संविधानाची प्रत विकत घेऊया, हळद कुंकू लावूया, देवाऱ्यावर पोचून रिकाम होऊया, आपलं काम संपलं. स्वामी म्हणे याची करू नका पूजा, पूजा करू नका असं सांगणारा एक स्वामी आहे. कुणाची? भारतीय संविधानाची पूजा करू नका. तुम्हाला जर याचा काही अर्थ समजला तर एका दुसऱ्या माणसाला याचा अर्थ सांगा. हा अर्थ सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. जेव्हा या देशामध्ये राजेशाही होती, राजा जेव्हा असतो तेव्हा राज्याचा मालक कोण असतो? राजा असतो. आणि तुम्ही आम्ही काय असतो? प्रजा असतो, म्हणजे गुलाम असतो. सगळी सत्ता कोणाच्या हातात असते? राजाच्या. आपल्या हातात काय असतं? आपल्या हातात फक्त काम करणं, मालकी राजाची, कष्ट आपले. अशा अवस्थेतनं आपण लोकशाहीमध्ये आलो. लोकशाहीमध्ये मालक कोण असतो? मालक कोण असतो? लोक, म्हणजे तुम्ही आम्ही. या देशाचा आता मालक कोण आहे हे तुम्हाला माहित होतं का? आता माहित झालं. या देशाचे आम्ही मालक आहोत हे आम्हालाच माहिती नाही, म्हणजे मालकालाच आपण मालक आहोत हे माहिती नाही, तर मग त्या उद्योगाचं काय होईल? होय की नाही? तेव्हा आपल्याला आपण या देशाचा मालक आहोत हे एकदा जाणीव व्हायला पाहिजे. हे या संविधानानं आम्हाला मालक केलं. तुम्ही म्हणाल त्या कॉलेजच्या पलीकडे एक प्लॉट आहे, तो प्लॉट मी विकत घेतला असं जर तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्ही काय म्हणा कशावरून तुझा प्लॉट? तो काय म्हणेल? कशावरून? राग येणार त्याला. परत परत घरात जाऊन तिजोरीत कुलपात ठेवलेली कागदपत्र आणणार आणि बघ ही कागदपत्र रजिस्टर्ड केलेली कागदपत्र आहे, मी याचा मालक आहे असं तुम्हाला सांगणार. एका छोट्या प्लॉटचा, एका छोट्या घराचा, शेताचा मालक तुम्ही आहात हे सांगण्यासाठी तुमच्याकडे कागदपत्र आहेत ते तुम्ही तिजोरीमध्ये सुरक्षित ठेवलेले आहेत. या अफाट देशाच्या, खंडप्राय देशाचा मालक तुम्ही आहे असं आता तुम्ही म्हणायला आहे. काय पुरावा आहे तुमच्याकडं? कुठं आहे? घरात आहे? कुठं आहे? हा काय म्हणतो? आधार कार्ड म्हणतो. तर हे लक्षात घ्या, तुम्ही या देशाचा मालक आहात हे सांगणारं डॉक्युमेंट म्हणजे भारतीय संविधान. लक्षात आलं? एका छोट्या प्लॉटचं मालक तुम्ही आहात हे सांगण्यासाठी तिजोरीमध्ये कपाटात किंवा अगदी लॉकरमध्ये तुम्ही कपडे किंवा हे जसे ठेवता तसे ते दस्तऐवज जपून ठेवता, चोरी होऊ नयेत म्हणून. या देशाचा तुम्हाला मालक बनवणार, सगळे हक्क आणि अधिकार संधी देणारं हे जे डॉक्युमेंट आहे हे भारतीय संविधान. हे भारतीय संविधान म्हणजे मला या देशाचा मालक करणारं भारतीय संविधान आम्ही डोळ्याने उघडून बघितलेलं सुद्धा नाही. हे संविधान तुम्हाला आम्हाला या देशाचा मालक करणार आहे. कळलं का? ह्या संविधानानं मला काय दिलं? नेक्स्ट हे सगळं मी आता बोललो यात घातलेलं आहे. बघा तिथं एक दोन चित्र दाखवले. वरती आहे राजेशाही, खाली आहे लोकशाही. राजेशाहीमध्ये राजा उभारलेला आहे आणि तुम्ही आम्ही असं झुकून त्याला नमस्कार करू. खाली बघा, हा किमान 5 वर्षानं माझ्या दारात येतो, नमस्कार नमस्कार मलाच मत द्या म्हणतो ना. तर हे लोकशाही. संविधानानं काय केलं?
आम्हाला देशाचा मालक केलं. नेक्स्ट, संविधानानं मला काय दिलं? वर्णभेद, जातीभेद कायद्याने दूर केले. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं संधी दिली. स्त्रियांची संख्या मुलींची संख्या जास्त आहे म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगतो. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? तुम्हाला पण माहिती आहे. भारताची पहिली राष्ट्राध्यक्ष कोण? राष्ट्रपती कोण? अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष कोण? माहित नाही. माहित नाही. वा, अगदी बरोबर. जनरल नॉलेज चांगलं आहे सर. अजून अमेरिकेची महिला राष्ट्राध्यक्ष, एकाही महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी अमेरिकन लोकांनी दिलेली नाही. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या 17-18 वर्षामध्ये या देशाची पंतप्रधान एक महिला झाली. तुम्हाला हे मुद्दाम मी सांगतो. लोकशाहीची जननी आपण इंग्लंडला म्हणतो. इंग्लंडची लोकशाहीचा इतिहास साधारण 650 वर्षांचा. किती वर्षांचा? त्या इंग्लंडमध्ये निवडणुका व्हायच्या. आमदार, मंत्री, संत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री निवडले जायचे. पण मत देण्याचा अधिकार बाईला नव्हता. इंग्लंडमध्ये मताचा अधिकार महिलांना कधी मिळाला माहितीये? काही महिलांना 1920 साली मिळाला आणि सगळ्या महिलांना 1928 ला मिळाला. म्हणजे तिथं लोकशाही सुरू होऊन जवळजवळ 600 वर्षांनीच लोकशाही सुरू होऊन तिथली राज्यघटना अस्तित्वात येऊन 650 वर्षानंतर महिलांना पुरुषांच्या बरोबर मताचा अधिकार मिळाला. आणि भारताच्या संविधानामध्ये ज्या क्षणाला पुरुषांना मताचा अधिकार मिळाला त्याच क्षणाला महिलांना पण मताचा अधिकार मिळाला. हे कुणी केलं? हे भारतीय संविधान आहे. आणि त्याचे परिणाम काय? एक बाई पंतप्रधान होऊ शकते, राष्ट्राध्यक्ष होऊ शकते, सभापती, लोकसभेची सभापती होऊ शकते, विरोधी पक्षनेते होऊ शकते, मुख्यमंत्री होऊ शकते, मंत्री होऊ शकते. एवढंच काय, गावागावामध्ये गेला तर 50% महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत. नगरपालिकेमध्ये 50% सदस्य महिला आहेत. हे कशातनं आलं? हे संविधानानं तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. पण हे संविधानानं दिलं आम्हाला माहिती नाही. आणखी काय? एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हे या देशामध्ये, जगामध्येही कुठं नव्हतं. पण ज्या दिवशी हे संविधान अस्तित्वात आलं, या देशातल्या राष्ट्रपतीला आणि या देशात रस्त्यावर फिरणाऱ्या एका गरीब शेतमजुराला एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि त्या प्रत्येकाच्या मताचं मूल्य हे सुद्धा एकच आहे. हे निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. शिक्षणातला यू टर्न असं मी म्हणालो. तुम्हाला माहिती नसेल, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी जेव्हा शिक्षण व्यवस्था सुरू केली तेव्हा पहिली मुलगी त्यांच्या शाळेत जी आली ती पोत्यातनं बांधून आणावी लागली. माहितीये तुम्हाला? ते पोतं सोडवलं, मुलगी बाहेर आली, दिवसभर त्या शाळेत शिकायची, परत पोत्यात घालायचं, ते पालक घेऊन जायचे. कारण मुलींना किंवा ठराविक वर्णाच्या पलीकडे असलेल्या पुरुषांना सुद्धा शिक्षणाचा या देशामध्ये अधिकार नव्हता. त्यांनी शिकायचं नाही अशी शिक्षणाबद्दलची बंदी होती. आज मात्र शिक्षकांना विचारलं तर असं सांगतात, एकही पोर शाळेच्या बाहेर राहता कामा नये. शिक्षणाच्या हक्काचा कायदा RTE, राईट टू एज्युकेशन. एक काळ असा होता की ठराविक लोक सोडले तर बाहेरच्या आणि शाळेच्या आत येता कामा नये. आणि आज आम्ही यू टर्न असा घेतला की भारतीय समाजातलं एकही मूल कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही लिंगाचा असो, ते शाळेच्या बाहेर राहता कामा नये, शाळेच्या आत येता कामा नये. इथल्या समाज व्यवस्थेपासून शाळेच्या बाहेर एकही मूल राहता, म्हणजे प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. हा जो यू टर्न आहे, हा यू टर्न कशामुळे मिळाला? संविधानामुळे. अशा अनेक गोष्टी संविधानानं आपल्याला दिलेल्या आहेत. त्या आपण आपल्या या गाण्याच्या आधारे घेऊया. माझ्या साथीला इथं माने सर आहे. आणखी साथीला कोण आहे? सुमित सर. मगाशी मोठं नाव कोणी येणार नाही?
संविधानाचा मार्ग धवला संविधानाचा मार्ग धवला चला जाणू या संविधानाला चला जाऊ या संविधानाला जी जी चला जाऊ या संविधानाला जी 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 भारत देश स्वतंत्र होत होता. स्वतंत्र होणाऱ्या देशाची नवी व्यवस्था काय असेल, नवी मूल्ये काय असतील हे ठरवण्याची वेळ आलेली होती. संविधान सभेची निर्मिती करण्यात आलेली होती. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बाबू राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. संतांनी दिलेला मानवतेचा विचार संतांनी दिलेला मानवतेचा विचार, राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीतून आलेला मानवी हक्कांचा विचार आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पासून सुरू झालेला सामाजिक समतेचा विचार याचा एक अत्यंत पवित्र संगम म्हणजे संविधान हे बाबासाहेबांनी इतर सर्वांच्या सहकार्यानं अथक प्रयत्नांचं निर्माण केलं. या संविधानाने तुम्हाला आम्हाला काय दिलं? भारतात होती राजेशाही सरंजामशाही कुठे ठोकशाही इंग्रजांच्याही सत्तेचा भाग इंग्रजाच्याही सत्तेचा वाद इंग्रजाच्याही सत्तेचा वाद जनसामान्य पुरते नाडण्यास जनसामान्य पोटणाऱ्या जनसामान्य पोटणाऱ्या राबविली सत्ता त्यांनी ती खास जी 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 लावली सत्ता त्याने दिल्यास लावली सत्ता त्याने दिल्यास भारतामध्ये राजेशाही होती. त्याचं वर्णन मी मगाशी तुमच्या समोर केलं. भारताचे रूप पालटले भारताचे रूप पालटले राज रजवाडे संस्थानिक गेले संविधानाच्या लेखणीचा वार संविधानाच्या लेखणीचा वास संविधानाच्या लेखणीचा वास गुलामगिरीचे भोग झाले पार गुलामगिरीचे भोग झाले पार गुलामगिरीचे भोग झाले पार लोकशाहीचे स्वप्न साकार जी 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 लोकशाहीचे स्वप्न साकार जी जी लोकशाहीचे स्वप्न साकार जी 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 पण भारतामध्ये केवळ राजकीय गुलामगिरी होती का? एक वेगळी वर्ण व्यवस्था, एक सामाजिक विषमता, एक सामाजिक गुलामगिरी या देशामध्ये होती. हा. भारतात होती राजशाही भारतात होती राजशाही तशी होती पुरोहितशाही रजिरहाजी जिरर जी 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 जिरहा जिरर जी 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 जिरहा जिरर जी 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 त्याचा पाया भेदभावाचा त्याचा पाया भेदभावाचा जातीभेद वर्ण विषमतेचा जिरहाजी जिरर जी 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 जिरहा जिरर जी 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 जिरहा जिरर जी 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 हा मार्ग स्त्रीच्या शोषणाचा हा मार्ग स्त्रीच्या शोषणाचा भारताच्या मागासपणाचा जिरहाजी जिरर जी 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 जिरहा जिरर जी 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 जिरहा जिरर जी 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 भारतामध्ये ही सामाजिक विषमता कोणत्या थराची होती? बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी सांगतात सवर्ण माणसाच्या अंगावरती अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या माणसाची सावली पडली तर विटाळ होत होता. हा विटाळ कसा दूर करावा? धर्म सांगत होता गोमूत्र शिंपडा गोमूत्र शिंपडा. याचा अर्थ बाबासाहेब असं सांगतात या समाज व्यवस्थेमध्ये धर्माच्या नावावरती एवढं अधपतन माणसाचं केलं होतं. गाय नावाच्या पशुच्या मुताच्या एका थेंबाची किंमत माणसासारख्या माणसाची आम्ही ठेवलेली नव्हती. 50% संख्येनं असलेला हा स्त्री समुदाय सातत्यानं भरडला जात होता. याच्या यावत सर्व धर्मांनी स्त्रियांच्या वरती दुय्यमपणा देऊन अन्याय केले. ही विषमता दूर कशी करणार? ही विषमता एका फटक्याच्या दिवशी या संविधानानं दूर केली. अमनुष्यपणाचे हे जिने संविधानाने आपल्या कायद्याने दूर करण्याचे दिले बघावं दूर करण्याचे दिले बघावं दूर करण्याचे दिले बघावं नाही राहिले काही अमंगळ नाही राहिले काही अमंगळ नाही राहिले काही
काही अमंगल नाही राहिले काही अमंगल समता बंधुता न्यायाचे फळ जी समत बंधुता न्यायाचे फळ जी समत बंधुता न्यायाचे फळ जी समता बंधुता न्यायाचे फळ संत बंधुता न्यायाचे फळ जी संत बंधुता न्यायाचे फळ जी कुणी नाही लहान कुणी थोर कुणी नाही लहान कुणी थोर कायद्यासमोर समान अधिकार सर्वांना दिली समसमान पद सर्वना दिल समान पद सर्वना दिल समान पद असो कोणीही नाही हरकत असो कोणीही नाही हरकत असो कोणी नाही हरकत एका व्यक्तीला असे एक मत जी एका व्यक्तीला असे एक मत जी एका व्यक्तीला असे एक मत जी या संविधानानं तुम्हाला आम्हाला कोणते कोणते अधिकार दिले जे पूर्वी शेकडो वर्ष या देशामध्ये नव्हते अभिव्यक्ती आणि भाषणाचा जमा होण्याचा संघ बनवण्याचा संविधानाने दिला अधिकार संविधानाने दिला अधिकार संविधानाने दिला अधिकार देशभर करा मुक्त संचार देशभर कर मुक्त संचार देशभक्त कर मुक्त संचार हवा तो धरा उदिम व्यापार जी हवा तो धरा उदिम व्यापार जी हवा तो धरा उदिम व्यापार जी महत्वाचा मुद्दा आहे या व्याख्यानाच्या दुसऱ्या भागामध्ये याचा संदर्भ आपण घेणार आहोत तुमचा धर्म तुम्हा आचरण्याचा किंवा बदलण्याचा निधर्मी राहण्याचा तुमचा धर्म तुम्हा आचरण्याचा किंवा बदलण्याचा निधर्मी राहण्याचा नागरिकांना आहे अधिकार मानविकांना आहे अधिकार मानविकांना आहे अधिकार धर्मनिरपेक्ष मात्र सरकार धर्मनिरपेक्ष मात्र सरकार धर्मनिरपेक्ष मात्र सरकार एकात्मतेचा मुख्य आधार जी एकात्मतेचा मुख्य आधार एकात्मतेचा मुख्य आधार मोफत आणि सक्तीचा कायदा शिक्षणाचा हक्क बालकाचा संविधानाने केला स्वीकार संविधानाने केला स्वीकार संविधानाने केला स्वीकार ऐतिहासिक असा हा विचार ऐतिहासिक असा हा विचार ऐतिहासिक असा हा महात्मा विचार ज्योतिराव फुल्यांनी हंटर कमिशन समोर पहिल्यांदा मागणी केली या भारतीयांच्या वतीनं 0 ते 14 वयाच्या प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण सरकारनं दिलं पाहिजे इंग्रज शासनाकडे केलेली मागणी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर सारख्या आपल्या एका संस्थानामध्ये केलेला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा बाबासाहेबांनी आणि संविधान सभेनं या विचाराला भारताच्या संविधानामध्ये दिलेलं स्थान आणि आता निर्माण झालेला RTE राईट टू एज्युकेशन सक्तीच्या शिक्षणाचा कायदा हा शिक्षणाचा युटर्न संविधानाच्या माध्यमातून आपल्या समोर आला असे अनेक हक्क अनेक जगण्याचे हक्क या संविधानानं मला दिले पण हे संविधान तुम्ही आम्ही समजून घेतलं का संविधान एका बाजूला हक्क सांगतं या देशाची व्यवस्था काय असेल हे सांगतं दुसऱ्या बाजूला नागरिकांना कसं वागलं पाहिजे हे सुद्धा सांगतं नागरिकाची कर्तव्य सुद्धा संविधानानं सांगितली पण ते आपण कधी वाचून पाहिलीत का हक्काला जागणार समजून घेणार आग्रही राहणार असावा हो आग्रही राहणार असावा हो आग्रही राहणार असावा आग्रही राहणार असावा कर्तव्य टाळणार माग माग पळणार स्वतःपुरतं पाहणार नसावा मतदारा ऐकल जरा वाग तू बरार जिरहाजी हाजी 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 योग्य उमेदवार करून विचार मतदान करणार असावा योग्य उमेदवार करून विचार मतदान करणार असावा आणि लाचार होणार पार्ट्या घोडणार जातीचा शोध
मतदारा मतदारा ऐकर जरा वाग तू बरार जिरहाजी नेता जरूर असावा पण विसरून जाणार नसावा नेता जरूर असावा पण विसरून जाणार नसावा आणि निवडून येणार असावा पण दारू पाजणार नसावा मतदारा मतदारा ऐकर जरा वाग तू बरा विरहारी एकोपा करणार माणसं जोडणार विचार देणार असावा हो विचार देणार असावा विचार देणार असावा आणि धर्मामध्ये भांडण लावणार माणूस मारणार नसावा मतदारा मतदारा ऐकल जरा वाग तू बरार जिरहारी या संविधानानं तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार दिला या मताच्या अधिकारावर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या दिशेने पाहत होते पूर्वी क्रांती करण्यासाठी तलवार हातात घ्यावी लागायची रक्तपात करावे लागायचे आज ती क्रांती केवळ मताच्या एका अधिकारानं आपण घडवू शकतो रक्ताविना साधण्या क्रांती दिली तुझ्या हाती किती मोठी शक्ती मताचं एक बटन दाबू कोणाचं एक बोट कोणाचं एक बोट दाबू सहज आणू शकतो बदल घडवून सहज आणू शकतो बदल घडवून माणसा जरा घे समजून जी जी माणसा जरा घे समजून जी जी मानसा जरा घे समजून जी जी शेवटी करतो विनंती संविधाना प्रति उदासीन किती उदासीन किती उदासीन किती उदासीन किती शेवटी करतो विनंती संविधाना प्रति उदासीन किती संकटे उभी किती देशात संकटे उभी किती देशात संकटे उभी किती देशात अष्ट संविधान तुमच्या हातात अष्ट संविधान तुमच्या हातात अष्ट संविधान तुमच्या हातात अंधारावर करूया मात जी 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 अंधारावर करूया मात जी जी अंधारावर करूया हो मात जी 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 करूया मात हो जी जी भारतीय संविधानाचा विजय असो म्हणा की भारतीय संविधानाचा विजय असो मानेश्वर आणि पुलिस यांचा आपण जोरात तयावर अभिनंदन करूया या एका पोहोचलेला आहे तुम्हाला ऐकायचं युट्यूब वरती भारतीय संविधानाचा पोवाडा किंवा नुसतं संविधानाचा पोवाडा असं टाका तुम्हाला युट्यूब वरती हा पोवाडा ऐकायला मिळेल भारतीय संविधान काय आहे त्या संविधानानं मला काय दिलं आम्हाला काय कर्तव्य सांगितलेली आहेत आणि या संविधान शेवटच्या ओळीमध्ये म्हटलंय शेवटी करतो विनंती संविधानाप्रती उदासीन किती किती उदासीन संविधान या ज्या गोष्टीनं या देशामधली हवा पाणी जमीन सगळ्या गोष्टी याच्यावरती मला हक्क दिलेला आहे या देशाचा मालक म्हणून मला हक्क दिलेला आहे सर्वांच्या बरोबर समानतेने राहण्याचा सगळे संधी मला दिलेल्या आहेत हे संविधान आम्ही डोळ्यांनी पाहिलं पण नाही हातात घेऊन वाचलं नाही वाचलं तर समजून घेतलं नाही समजून घेतलं तर तसं आचरणात आणलं नाही आणि याच्यामुळे या देशाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत या देशाचे प्रश्न संविधानामुळे निर्माण झालेले नाहीत या देशाचे प्रश्न संविधान न वाचल्यामुळे निर्माण झालेले आहेत ते आपण नीट समजून घेऊया नेक्स्ट सर पुढे जा ओके हे कसं घडलं हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं एका बाजूला इंग्रजांच्या बरोबर लढत असताना तेव्हा काय अडचण आहे काही प्रॉब्लेम असला परदेशी उभा राहून सांगा प्लीज हा प्रॉब्लेम ओके नसेल तर शांत बसा काय असेल तर हात वर करा हा या देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये जी स्वातंत्र्याची चळवळ चालली त्या चळवळीतून संविधान निर्माण झालेलं आहे
बाबासाहेबांनी दुसऱ्या देशाच्या संविधानामधलं कट पेस्ट करून आपलं संविधान तयार केलं, हा विचार बरोबर नाही. ज्यांना संविधानाची थट्टा करायची असते, ज्यांना संविधानाची किंमत कमी करायची असते, असे लोक मुद्दाम भारतीय संविधानाला नावं ठेवायचं काम करतात. बाबासाहेबांचे हे संविधान, बाबासाहेबांचं म्हणण्याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगतो, पण भारताचं हे संविधान जगामध्ये एक उत्कृष्ट प्रकारचं संविधान म्हणून नावाजलं जातं. इंग्लंड मधल्या सर्व न्यायाधीशांच्या, जगातल्या सर्व न्यायाधीशांची एक परिषद होती. त्या परिषदेमध्ये भारताच्या संविधानाचं मोल हे काय व्यक्त करण्यात आलेलं होतं. हे संविधान भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातून विकसित होत आलेलं आहे. संविधानामध्ये जी मूल्य आलेली आहेत, इंग्लंड मधलं एक, अमेरिकेतलं एक, रशियातलं एक असं घेऊन नाही. या देशातली जनता जो विचार करत होती, भगतसिंग काय म्हणत होता, भगतसिंग काय म्हणत होते, ह्या सगळ्या क्रांतिकारकांच्या विचारातून हे संविधान बनलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्योतिराव फुलेंच्या पासून आलेल्या सामाजिक समतेची लढाई, त्यातनं आलेली मूल्य, त्यातनं हे संविधान बनले आहे. नेक्स्ट हे संविधान सभा आहे, जरा लक्षात घ्या. हा झाले का, प्रॉब्लेम संपले का आपले? हा, तर महत्वाची गोष्ट आहे, या देशातले विविध विचारांचे, पक्षांचे, चळवळीचे लोक देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधान सभेमध्ये निवडण्यात आलेले होते. संपूर्ण देशभरातून 299 लोकांची संविधान सभा तयार करण्यात आलेली होती. ती संविधान सभा 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढा दीर्घकाळ विचार करून, एवढं काम करून त्यांनी हे संविधान निर्माण केलेलं आहे. या संविधानामध्ये काय शब्द असावा, काय असू नये, हे लिहिण्याचं काम बाबासाहेबांनी त्यांच्याबरोबर असलेले 7 लोकांची समिती करत होती. ते असं, आता ही संविधान सभा बसलेली आहे, बाबासाहेब ते विचार व्यक्त करायचे, त्याच्यावरती चर्चा व्हायची, त्याच्यावरती दुरुस्त्या सुचवल्या जायच्या, आणखी काही नवीन सुचवलं जायचं, बाबासाहेब त्याला उत्तर द्यायचे, आणि ते फायनल झाले की मग पुढच्या ड्राफ्ट मध्ये घ्यायचे. असं पूर्ण ड्राफ्ट पूर्ण वाचून झाल्यानंतर परत एकदा ड्राफ्ट वाचन केला, देशभरातून काही सूचना आल्या, त्या सूचनांच्या वरती चर्चा केली. अशा पद्धतीनं हे संविधान आपण डेव्हलप केलेलं आहे. हे कुठनं तरी उक्त आणलेलं पुस्तक नाही, हे लक्षात घ्या. ही ती संविधान सभा आहे. नेक्स्ट मसुदा समितीमध्ये असलेले 7 लोक, त्यामध्ये बाबासाहेब हे अध्यक्ष होते. नेक्स्ट बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार असं आपण म्हणतो, याचं कारण बाबासाहेबांनी या संविधानाला एक दिशा दिली. बाबासाहेबांनी यामध्ये कोणती कलमं असावीत, कोणती नसावीत, ती का असावीत आणि कोणता शब्द का नसावा, याच्याबद्दलच आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं योगदान बाबासाहेबांनी यासाठी दिलं. या बाबासाहेबांनी एकट्याने संविधान लिहायला सांगितलं असतं, ते कदाचित याच्यापेक्षा चांगलं लिहिलं असतं त्यांनी. पण असलेल्या 299 लोकांच्या सूचना, त्याच्यामध्ये असलेले विचारांचे दबाव, ह्या सगळ्यामुळं बाबासाहेबांना सुद्धा काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागल्या. यातनं हे संविधान निर्माण झालेलं आहे. पण त्यासाठी वैचारिक जो काही जे योगदान द्यावं लागतं, ते बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात दिलं. म्हणून आपण बाबासाहेबांना संविधानाचा शिल्पकार म्हणतो. याचा अर्थ बाबासाहेबांनी एकट्याने घरात बसून कादंबरी लिहावी तसं संविधान लिहिलेलं नाही. त्या प्रत्येक शब्दावरती संविधानामध्ये चर्चा झाली. एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, संविधान तयार झाल्यानंतर त्या 298 लोकांना 99 लोकांपैकी एक असा सदस्य उभा राहिला आणि म्हणाला की हे संविधान काय करूया, कुणाला अर्पण करणार आहात? अर्पण पत्रिका बघा, आपल्याला माहिती, हे संविधान स्वतःप्रत अर्पण करत आहोत म्हणतोय आपण. हे संविधान कुणाला अर्पण करणार आहोत? तर ते म्हणाले, माझा असा विचार आहे की हे संविधान देवाला अर्पण करूया. आणि हे संविधान देवाला, परमेश्वराला अर्पण करावं की नाही, याच्यासाठी 48 तास त्या संविधान सभेमध्ये चर्चा झालेली आहे. आणि त्यातून मतदान झालेलं आहे. आणि मतदानानंतर असं ठरलेलं आहे की हे संविधान परमेश्वराला अर्पण करायचं नाही. गंमत लक्षात घ्या, तेव्हाच्या त्या 299 लोकांच्या मध्ये देव न मानणारे कदाचित नेहरूंच्या सारखे अगदी 5-6 लोक, 4 लोक असतील. 299 लोक, सगळे लोक देव मानणारे होते. तरी सुद्धा त्यांनी असं मतदान केलं की हे संविधान देवाला अर्पण करायचं नाही. म्हणजे एका वेगळ्या विचार पातळीवरती जाऊन हे संविधान निर्माण करण्यात आले. अशा अनेक गोष्टी आहेत, त्या गमती जमती तुम्हाला सांगता येतील, अनेक गोष्टी सांगता येतील. नेक्स्ट हे आहे संविधान आणि हे आहे संविधानाची प्रास्ताविका. नेक्स्ट या प्रास्ताविकेमध्ये
जी मूल्य आहेत, संविधानाची चौकट म्हणतो, सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, त्याच्यापैकी एक धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे ज्याच्यावरती आपण हे मूल्य म्हणून अभ्यास करतो आहोत. नेक्स्ट, म्हणून या संविधानाला महत्व आहे. धर्मनिरपेक्ष शब्द त्यात आहे आणि संविधानानं या देशाची अपरिवर्तनीय चौकट, ज्याच्यामध्ये या देशात कुणाचंही सरकार आलं, कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही विचाराचं सरकार आलं तरी लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी चौकट आहे, ही चौकट कोणतंही सरकार, कोणतीही व्यक्ती, कोणताही विचार डावलू शकत नाही, मोडू शकत नाही. अशी अपरिवर्तनीय चौकट, त्यातलं एक महत्वाचं मूल्य आहे धर्मनिरपेक्षता, ज्याचा आपण विचार करणार आहोत. नेक्स्ट, भारतीय संविधानाचं स्वरूप काय आहे हे संविधान हातात घ्या, बघा त्याच्यामध्ये किती भाग आहेत. 22 भाग, 395 कलम, 12 परिशिष्ट. नेक्स्ट, अपरिवर्तनीय चौकट कोणती ती मी तुम्हाला आता सांगितली. नेक्स्ट, आपल्याला कोणकोणते हक्क दिले आहेत, हे संविधानाने हे सगळे हक्क आपल्याला प्राप्त दिले आहेत. समतेचा हक्क कोणत्याही, आता तुम्ही लक्षात घ्या महिलांनो, कुठल्याही ऑफिसमध्ये गेला, उदाहरणार्थ प्राध्यापक, एका वेळी लागलेले प्राध्यापक, मग ती स्त्री असो अगर पुरुष असो, सगळ्यांचा पगार समान आहे. म्हणजे स्त्री आहे म्हणून पगार कमी, हे शेतामध्ये जे चालतं तिथं, शेतामध्ये काम करणाऱ्या बाईचा पगार कमी आणि पुरुषाचा जास्त, असं चालतं की नाही? हे कायद्यानं, संविधानानं चालू दिलेलं नाही. असे अनेक समतेचे हक्क आपल्याला दिले आहेत. त्याच्यामध्ये एक धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे, तो बघा. नेक्स्ट, नागरिकांची कर्तव्य, ज्याचा आपण उल्लेख मगाशी केला. मतदानाला जात असताना आपण हे सगळं डोक्यात घेऊन जातो का? आणि मी मगाशी प्रश्न विचारला होतो, आपण राष्ट्रभक्त आहोत का असं म्हटल्यानंतर आपण सगळ्यांनी हात वर केला. पण राष्ट्रभक्त होण्याआधी हे राष्ट्र म्हणजे काय हे सांगण्याचं काम भारतीय संविधानानं केलं. हे संविधान बघितलंच नाही. संविधान बघितलं नाही म्हणजे देश समजला नाही. देश न समजून घेता राष्ट्रभक्त होणारे आम्ही मंडळी आहोत. मतदानाला जाताना माझ्या गल्लीतला कोण आहे, माझ्या जातीचा कोण आहे, माझ्या धर्माचा कोण आहे, मला कोण पैसे देतो, मला रात्री कोण मटण देतो, मला पार्टीवरती जाण्यासाठी पास कोण देतो, याचा विचार करून आम्ही मतदान करणारे लोक आहोत. यांना राष्ट्रभक्त म्हणता येईल का? राष्ट्रभक्त तोच आहे जो संविधानाची ही सगळी मूल्य जी आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सार्वभौमत्व, या मूल्यांना न्याय देण्याचं काम आपल्या आचरणातनं करतो, त्याला आपण राष्ट्रभक्त म्हणू. मग त्या अर्थानं मी मगाशीचा प्रश्न विचारला तर आपल्यापैकी किती लोक राष्ट्रभक्त आहोत? आपण लोकांच्या बरोबर वागताना, विचार करताना त्याची जात, धर्म विचारात घेऊन व्यवहार करणार असू तर आपण राष्ट्रभक्त नाही आहोत. आणि असल्या प्रकारचं हे राष्ट्र अपेक्षित नाही आहे आपल्या संविधानाला. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, म्हणजे समोरच्या माणसाचा धर्म विचारात न घेता आम्हाला व्यवहार करायचा आहे, पण असा व्यवहार होताना दिसत नाही. नेक्स्ट 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 संविधानानं 70 वर्षात काय आपल्याला दिलं? एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन. परवा आपल्याकडे सर कोण आलो होते म्हटलं तुम्ही? शिवराज पाटील चाकूरकर आले होते. त्यांचीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुम्ही भेटला ना त्यांना, बघितलं ना? शिवराज पाटील चाकूरकर आमच्याकडे आले होते, ज्यांचा मी उल्लेख मगाशी सरांच्याकडे केला. रत्नप्पा कुंभार हे एक तेव्हाचे तरुण नेते, वयाचे 30-35 वर्षाचा माणूस, तेव्हाचा 1946 ला, तेव्हा ते संविधान सभेचे सदस्य होते. कोल्हापूरचा माणूस, एका खेड्यातला. ते कुंभार समाजातून आलेला, पण संविधान सभेवरती होता. हे संविधानाचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या एका वाढदिवसाला शिवराज पाटील चाकूरकर आले होते आणि तेव्हा या भारतीय संविधानाचं महत्व सांगताना त्यांनी असं सांगितलं की कोणताही देश टिकून राहायचा असेल, एकात्म राहायचा असेल तर काही अटी असतात. पहिली अट अशी की तो देश एवढा लहान पाहिजे की त्याचे तुकडे परत किती होणार. भारत हा खंडप्राय देश आहे. जगात विस्ताराच्या दृष्टीनं 7व्या क्रमांकाचा देश असं पण म्हणतो. 6व्या क्रमांकाचा देश. एवढा मोठा आपला देश आहे, तो कसा टिकून राहणार? दुसरा प्रश्न त्यांनी, दुसरा अट सांगितली की त्या देशाला एकात्म ठेवणारी अशी एक व्यक्ती, अशी एक शक्ती, अशी एक व्यक्ती तिथं असली पाहिजे. जशी महात्मा गांधी, पंडित नेहरू होते, पण आता ती राहिली नाही, तरी हा देश एकात्म राहतो. तिसरी अट सांगितली, या दोन्ही अटी नसतील तर तिसरी, त्या देशातली माणसं जेवढी शहाणी पाहिजे की काही झाली तरी आम्ही टिकून राहू, एकात्म राहू, एवढी सुजाण जनता पाहिजे. दुर्दैवाने म्हणाले की भारतातली जनता तेवढी सुजाण काय अजून तरी दिसत नाही. आणि तरी सुद्धा हा भारत
एकात्म राहतो. गेली 70 वर्ष हा भारत एकात्म आहे, टिकून राहिलेला आहे. याचं कारण काय असेल तर या देशाला एकात्म ठेवणारी एक शक्ती म्हणजे भारताचं संविधान. हे संविधान तुम्हाला आम्हाला जगण्याचं बळ देतं, पण या देशाला एकात्म ठेवण्याचं सुद्धा बळ देतं. म्हणून संविधान महत्वाचं, म्हणून संविधान समजून घेतलं पाहिजे, म्हणून त्या संविधानातली मूल्य समजून घेतली पाहिजे, म्हणून धर्मनिरपेक्षता समजून घेतली पाहिजे. नेक्स्ट, आता आपण पुढच्या भागाकडे जाऊ. संविधान, धर्म आणि धर्मनिरपेक्षता. आपण काही विचार केला असेल, काही वाचला असेल, जरा जरा आपण चर्चा करत पुढे जाऊया. नेक्स्ट, आपण ज्याला धर्म म्हणतो, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, लिंगायत, काय असतील ते, बरोबर. हे सगळे जे धर्म आहे, कशाला धर्म म्हणतो आपण? धर्माचं काय वैशिष्ट्य असतं तर धर्माचं एक तत्वज्ञान असतं. सगळ्या धर्मांनी, धर्मसंस्थापकांनी जगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. जग काय आहे आणि त्या जगामध्ये जन्मालेला मी आणि तू काय आहोत हा विचार करण्याचं काम संविधानाने केलं. संविधान नाही केलं, धर्माने केलं. धर्माचं तत्वज्ञान काय सांगतं की जगाशी माझा काय संबंध आहे हे सांगणारं तत्वज्ञान, आणि त्याच्याशी संबंधित ग्रंथ संपदा, धार्मिक ग्रंथ, पुराण वगैरे वगैरे वगैरे. आणि दुसऱ्या बाजूला धर्माचं एक अंग आहे परंपरा. इथं काय दाखवलेलं आहे? काय दाखवलंय? कशाबद्दल दाखवलंय? मुस्लिमांच्या मध्ये बकरी ईद असते, परंपरा म्हणून एक मी तिथं दाखवले. अशा सगळ्या धर्मांच्या मध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. आणि तत्वज्ञान काही पण असो, तत्वज्ञान न समजून घेता, न वाचता, न ऐकता परंपरा मात्र, चालीरीती, कर्मकांड मात्र आपण इमाने इतबारे करू. बकरी ईदला बकरी कापलीच पाहिजे, अमावस्याला नारळ फोडलाच पाहिजे, जत्रेत कोंबडं कापलंच पाहिजे, लग्नात कुणाकुणाच्या आणून बकरं कापलंच पाहिजे, खंडोबाला जायलाच पाहिजे. ह्या सगळ्या परंपरा, चालीरीती, कर्मकांड हा सुद्धा धर्माचा एक भाग आहे. अशा पद्धतीचा एक धर्म आपल्या डोक्यामध्ये बसलेला आहे. नेक्स्ट, आणि हे सगळ्या धर्मांच्या मध्ये आहे. नेक्स्ट, धर्म इतकी वर्ष का टिकून आहे? खरंच आहे, धर्म या गोष्टीला फक्त नावं ठेवून चालणार नाही. धर्म ही अशी गोष्ट आहे की जगामध्ये माणसाच्या इतिहासात सगळ्यात दीर्घकाळ चालवलेली संस्था आहे. काही संस्था 50 वर्ष, काही 100, काही 200 वर्ष टिकतात आणि नामशेष होतात. पण धर्म ही संस्था हजारो वर्ष टिकून आहे. तरी माझी कुठली संस्था सांगतेस तू? नाही ना, ठीक आहे. तर धर्म ही संस्था शेकडो वर्ष टिकून आहे. का टिकून आहे? नेक्स्ट, धर्म माणसाची कोणती तरी गरज भागवत असला पाहिजे. आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत, ज्या गोष्टीची गरज राहत नाही ती गोष्ट नामशेष होते. मग धर्म नामशेष झाला नाही, तो कोणती तरी गरज भागवत असणार. तो कोणती गरज भागवतो हे कार्ल मार्क्सने सांगितलेलं आहे की धर्म हा माणसाच्या दुःखाचं प्रतिबिंब आहे. माणूस दुःखी असतो, कष्टी असतो, त्याला काहीतरी आधार लागतो. तो आधार जर त्याला कुटुंबामध्ये, समाजामध्ये सापडत नसेल तर तो धर्माकडे आकर्षला जातो. हा धर्माचा एक अर्थ आहे. नेक्स्ट, माणसाला धर्म कसा मिळतो? आता आपण कुठल्या ना कुठल्या धर्माचे आहोत. कसा मिळाला आम्हाला धर्म? करेक्ट, माझ्या आई बाबाचा जो धर्म असेल तो माझा धर्म. म्हणजे जस्ट एंट्री टाकली की आपल्याला एक धर्म, एक जात मिळाली फुकट, बरोबर नाही? म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला धर्म मिळाला. यापैकी किती लोकांनी आपला धर्म वाचून समजून घेऊन स्वीकारलाय? नोबडी. आपल्यापैकी कुणीही धर्म वाचून समजून घेऊन चांगला आहे, अरे खरंच हे चांगलं आहे, हे स्वीकारलं पाहिजे म्हणून स्वीकारलंय का? कुणीही स्वीकारलेलं नाही. आणि जसा आपण मिळालाय तसा नुसताच नंबरवरती लावलेला आहे. तो वाचण्याचा प्रयत्न पण केला नाही, तरी सुद्धा म्हणतो गर्व से कहो, शान से कहो. कोणी हिंदू आहे म्हणतात, कोणी मुसलमान आहे म्हणतात, कोणी ख्रिश्चन आहे म्हणतात. प्रत्येकाला गर्व आहे. पण धर्माचं काही तत्वज्ञान वाचलेलं
नाही. जन्माने मिळतो, फुकट मिळतो ना. नेक्स्ट, धर्माचं संघटन असतं. नेक्स्ट, धर्मामध्ये कुणाचा तरी फायदा असतो. आपण सगळे देवळामध्ये जातो, हा स्वामींचा फायदा असतो. म्हणून बसवेश्वरांना सांगितलं, बसवेश्वर संत झाले आपल्या शेजारी इथं. बसवण्णा काय म्हणाले? बसवण्णा म्हणाले देवळात जाऊ नका आणि देवळं बांधू नका. का म्हणाले? ते म्हणाले त्यांना विषमता दूर करायची होती, म्हणून बसवण्णा म्हणाले देवळामध्ये खऱ्या पद्धतीने विषमता अस्तित्वात आहे. देवळामध्ये पुरोहित आहे, तो श्रेष्ठ असतो, भक्त नीच असतो, देवेशा खालचा असतो. ही विषमता आणि त्याला धार्मिक अधिष्ठान देवळात प्राप्त होतं, म्हणून देवळात जाऊ नका असं बसवण्णा सांगत होते. देवळामध्ये सगळं असतं, इथं संबंध असतात. आणि देवळामध्ये काय असतं? देवळामध्ये सत्ता असते आणि संपत्ती असते. तुम्हाला गंमत सांगतो, एक काळ असा होता भारताच्या सरकारकडं 300 टन सोनं होतं. किती? 300 टन सोनं होते. किती सोनं होतं भारताच्या सरकारकडं? 300 टन सोनं होतं. तेव्हा देवस्थान समित्यांची जी काही देवळं आहेत त्या देवळांच्याकडे असलेलं सोनं 30,000 टन होतं. किती टन होतं? सरकारकडे 300 टन सोनं होतं आणि देवळांच्या मध्ये 30,000 टन सोनं होतं. म्हणून एकानं गांभीर्यानं म्हणा किंवा गमतीनं असं म्हटलं की आमच्यातल्या वेगवेगळ्या धर्म प्रार्थना स्थळातले नुसते घंटा जरी विकल्या तर या देशाचं कर्ज नाही होईल. एवढी देवळं आपल्याकडे आहेत, एवढी संपत्ती या देवळांच्या मध्ये धर्मांच्या मध्ये आहे. म्हणजे इथं हित संबंध आहेत, त्या संपत्तीचा कोणतरी मालक आहे. नेक्स्ट, आणि हे सगळे धर्म ईश्वर निर्मित आहे असं सांगितलंय. देवानं निर्माण केले म्हणजे की आपण विचार करायचा नाही, तिथंच तटून राहायचं. नेक्स्ट धर्माचं योगदान. 2 गोष्टी आहेत बघा. हे ताई बरोबर, मी जाणार आहे 1 तासाने, मी नंतर तुम्हाला दिसणार नाही, बोलवलं तर पुढच्या वर्षी. बघा, धर्माचं योगदान. धर्मानं समाज बांधणी केली, त्या समाजावरती नियंत्रण ठेवलं, माणसाला नैतिकतेचं आचरण शिकवलं, कसं वागावं, कसं वागू नये, चोरी करू नये, खोटं बोलू नये, आणि संस्कृती निर्माण केली. तिथे फोटो टाकले बघा, मंदिर आहे, नृत्य आहे, गाणं आहे, संगीत आहे, हे सगळे धर्माच्या आधाराने विस्तारित केलेला आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग आहे धर्मानं ग्रंथ प्रामाण्य. पुस्तकात आहे तेच बरोबर, तुम्ही विचार करायचा नाही. ही चुकीची पद्धत धर्मामुळे आपल्याकडे आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांड त्यातनं आली. स्त्रियांना गौण होतं. सर्वच्या सर्व धर्मांनी स्त्रियांना दुय्यम ठरवलेलं आहे. सगळ्याच धर्मांनी, कुठलाही धर्म त्याला अपवाद नाही. कारण एकही धर्माचा संस्थापक स्त्री नाही, सगळे पुरुष आहेत. मग कुणी पुरुष असं म्हणेल काय माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी व्हावं किंवा माझ्या बरोबरीचं व्हावं, म्हणून त्यांनी सगळ्यांनीच मुस्लिमांना किंवा यांना, मुस्लिम असो ख्रिश्चन असो कोणी असो, स्त्रियांना गौणत्व दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, धर्म हा जगामध्ये शांती निर्माण करण्यासाठी आलेला होता. पण जगामधल्या 1400 युद्धांची नोंद आता आहे. 1400 युद्ध आणि महायुद्धांची, त्यातली 80% युद्ध आणि महायुद्ध फक्त धर्माच्या नावाने झालेली आहे. म्हणजे धर्माच्या नावानं होणारा रक्तपात सुद्धा तेवढाच प्रचंड झालेला आहे. नेक्स्ट, माणूस धार्मिक असतो म्हणजे काय याचा आपण विचार केला मगाशी. नेक्स्ट, माणूस आणि धर्म. बघा, आपण धार्मिक असतो म्हणजे काय, यातल्या कुठंतरी असतो. माणूस धर्माचा विचार करत नाही, माणूस धर्ममोहळा असतो, माणूस धर्मश्रद्धा असतो, माणूस धर्मज्ञानी असतो, माणूस धर्मवादी असतो, माणूस धर्माभिमानी असतो, माणूस कट्टर धर्मपंथी असतो, माणूस धर्मांध असतो. किंवा माणूस धार्मिक असतो, माणूस धर्मसहिष्णू असतो, माणूस सर्व धर्म समभावी असतो, माणूस धर्म सुधारक असतो, माणूस धर्म चिकित्सक असतो, माणूस धर्मनिरपेक्ष असतो. धर्माचा आणि माणसाचा अशा अनेक प्रकारे संबंध येतोय, लक्षात घ्या. माणूस नुसता धार्मिक आहे म्हणून चालत नाही. त्या धर्मापैकी म्हणजे कपड्याच्या दुकानामध्ये, साडीच्या दुकानामध्ये गेला तर पिवळा रंग द्या म्हणलं की काय म्हणते, पिवळ्या रंगामध्ये शेकडो शेड्स आहेत, तेव्हा या शेड एकच रंग,
पण शेड वेगळे आहेत. तसं धर्म हा एकच रंग माणसाला आहे, पण त्यातले किती शेडची माणसं, धर्म भोळेपासून ते कट्टर धर्मपंथी इथपर्यंत सगळे लोक आपल्या अवतीभोवती असतात. त्यातले मी किती कोण आहोत हे बघूया. नेक्स्ट, हा भाग खूप महत्वाचा आहे, जरा समजून घ्या. खूप महत्वाचा भाग आहे. धर्मनिरपेक्षतेकडे जायचं असेल तर हे समजून घ्या. काय बघा, पुसट सीमारेषा काय आहे? प्रत्येकाच्या मनामध्ये कुठली ना कुठली अस्मिता असते, इकडची नव्हे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दलची अस्मिता असते. आणि प्रत्येक धर्माचे काही अस्मितेचे विषय असतात. उदाहरणार्थ मक्का मदिना मुस्लिमांच्या अस्मितेचा विषय आहे. राम जन्मभूमी हिंदूंच्या अस्मितेचा विषय आहे. उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगितलं. किंवा शिवाजी महाराज, बाबासाहेब हे सुद्धा अस्मितेचे विषय आहेत. अस्मिता असणं म्हणजे काय? मनामध्ये त्यांच्याबद्दल इतका आदर असतो की आपण तिथं कायम नम्र असतो. तिथं हात दाखवलेले, नमस्कार करत असलेले हात, अस्मिता. त्या अस्मितेचं आपल्या नकळत अभिमानामध्ये कधी रूपांतर होतं कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मला अभिमान आहे, अस्मितेचा अभिमानामध्ये रूपांतर. अभिमानाचं अहंकारामध्ये रूपांतर कधी होतं कळतच नाही. जगामध्ये असा राजा झाला नाही. अस्मिता, अभिमान, अहंकार, आणि मग त्या अहंकाराने आपण घोषणा द्यायला होतो कुणाची तरी. तिथून पुढं हा जरा एक गोष्ट बाळानो, हा त्यातून माणसाच्या मनामध्ये कट्टरता येते. त्या कट्टरतेतून धर्मांधता येते, आणि धर्मांधतेतून हिंसाचार, म्हणजे माणूस अस्मितेपासून हिंसाचारापर्यंत कसा जातो याचं हे वर्णन आहे. नेक्स्ट जरा मार्ग, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. एवढे एक जरी विचार करून गेला येत ना तरी खूप आहे. काय विचार आहे? माणसासाठी धर्म आहे की धर्मासाठी माणूस आहे? माणसासाठी धर्म आहे की धर्मासाठी माणूस आहे? मग एखाद्या कारणाने माणसाचाच आपण जीव घेणार असू तर तो धर्म आहे का? ही गोष्ट लक्षात घ्या. कोणताही जगातला कोणताही धर्म हा माणूस मारून अस्तित्वात येऊ शकत नाही. माणसाला मारून मोठा होऊ शकत नाही. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हाच खरा धर्म आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट स्वामी विवेकानंद, नेक्स्ट महात्मा गांधी, नेक्स्ट कार्ल मार्क्स यांनी धर्म म्हणजे काय सांगितले ते एकदा आपण नीट वाचून घेतलं पाहिजे. हे सुद्धा धार्मिक होते. कार्ल मार्क्स धार्मिक नव्हता, पण धर्माचं चिंतन करणारा होता. नेक्स्ट, आता संविधानातलं 25वा कलम मी तुम्हाला मगाशी सांगितलं, प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, पण तो धर्म रस्त्यावरती घेऊन नाचण्याचा आम्हाला अधिकार दिलेला नाही. तुम्ही तुमचा धर्म स्वतःपुरता आचरण करा, पण सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक शांतता, कुठलाही कायदा आपल्या पायदळी तुडवायचा नाही. एवढं धर्माचं स्वातंत्र्य दिलं आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, कुठलाही धर्म स्वीकारा, काही हरकत नाही. किंवा धर्म नको, मी तसाच राहतो तर राहत असत, काही बिघडत नाही. नेक्स्ट, खरा धर्म काय हे सांगितलेलं आहे. विवेकानंद म्हणतात माणसाला माणूस बनवतो तो खरा धर्म. नेक्स्ट, साने गुरुजी म्हणतात खरा तो एकच धर्म जगाला प्रेमार्पण. नेक्स्ट, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, म्हणजे भारताचा म्हणून कुठला एक धर्म नाही. धर्मनिरपेक्ष शासन म्हणजे काय? या देशामध्ये जी शासन व्यवस्था चालते, सरकार, त्याचंही कोणतंही एक असा धर्म नाही. पण आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, पण शासन धर्मनिरपेक्ष आहे की नाही अशा शंका अनेक वर्ष झालं, आत्ताचं सरकार असो किंवा आधी सरकार असो, हे येत राहिलेले आहे. खरं म्हणजे संविधानिक दृष्ट्या कुठल्याही थांबूया, असं असते 15 मिनिटं सहन कर. तर इंजेक्शन असतं ते जरा दुखतंय, गोळी जरा कडू लागते, पण तब्येत सुधारणार एवढं निश्चित. हा, जरा इकडे लक्ष द्या. तर शासन हे धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. कुठल्याही धर्माच्या पाठीशी किंवा कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये शासन जाता कामा नाही. आणि नागरिक हा सुद्धा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. नेक्स्ट,
माणूस धर्मनिरपेक्ष असतो म्हणजे काय? तिघांच्याकडनं आपण शिकायचं, चौघांच्याकडे. शिवाजी महाराज धार्मिक होते की नाही? धार्मिक होते. पण धार्मिक होते म्हणजे धर्मनिरपेक्ष नव्हते का? उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला, उदाहरणासाठी सांगतो. कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्या समोर एक संपत्ती म्हणून पेश करण्यात आली, तेव्हा ती कोणत्या धर्माची आहे याचा विचार न करता ती माणूस आहे म्हणून तिचा आदर सत्कार करून तिच्या घरी पाठवणारा हा राजा होता. कोणत्याही युद्धामध्ये पुराणाच्या ग्रंथातलं एक पान जरी सापडलं तरी त्या पानाचा आदरपूर्वक मुस्लिम बांधवाकडे त्याला सोपवण्याचं, पान देण्याचं काम हे करत होता. हे धर्मनिरपेक्ष होते. महात्मा गांधी धार्मिक होते की नाही? धार्मिक होते, दररोज प्रार्थना करायचे, पण ते धर्मनिरपेक्ष होते. व्यवहारामध्ये समोरच्या माणसाचा कोणता धर्म आहे याचा विचार करून ते निर्णय घेत नव्हते, माणूस म्हणून विचार करत होते. मौलाना आझाद, मौलाना असं नाव दिलंय त्यांना, हे लक्षात घ्या. मौलाना आझाद मुस्लिम होते, फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले नाहीत, कारण ते धर्मनिरपेक्ष होते. एका बाजूला धार्मिक होते पण धर्मनिरपेक्ष आचरण होत. आणि आता आपल्याला माहिती आहे APJ अब्दुल कलाम, मिसाईल मॅन असं आपण म्हणतो, धर्मनिरपेक्ष माणूस होता. माणूस धार्मिक असू शकतो तसा तो धर्मनिरपेक्ष सुद्धा असू शकतो. त्यामुळं मी या धर्माचा आहे, मी आता धर्मनिरपेक्ष कसा होऊ म्हणण्याचं कारण नाही. उलट जो खरा धार्मिक असतो तो धर्मनिरपेक्षच असतो. धर्म काय सांगतो? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. त्यामुळे आपण जेव्हा दुसऱ्याशी व्यवहार करतो तेव्हा माणूस म्हणून व्यवहार करतो, तेव्हा आपण धर्मनिरपेक्षच असतो. नेक्स्ट 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 धर्मनिरपेक्षतेचा इतिहास. माणसाचा जन्म या पृथ्वीवरती 10 लाख वर्षापूर्वी झाला आणि धर्म या पृथ्वीवरती 5-6 हजार वर्षापूर्वी आले. धर्म आधी की माणूस आधी? धर्म आधी जन्माला आला की माणूस आधी जन्माला आला? माणूस आधी जन्माला आला. मग धर्माच्या आधी माणूस धार्मिक होता की धर्मनिरपेक्ष होता? एक प्रकारे धर्मनिरपेक्षच होता. त्यामुळे माणूस हा धर्मनिरपेक्ष राहू शकतो, नंतर धर्म जन्माला आले. नेक्स्ट 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 हा थांबा, माग घ्या. आता इथं बघा, भारतामधली धर्मनिरपेक्षता इथं काही सांगितलेली आहे. महाराणा प्रताप, हकीम खान हा त्याचा तोफखान्याचा प्रमुख होता. औरंगजेब, रघुपती दास हा त्याचा पंतप्रधान होता. औरंगजेब अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला वर्षासन देण्याचं काम औरंगजेबाने केलं. टिपू सुलतान शृंगेरीचं शारदा मंदिर जे पडलेलं होतं त्याच्या बांधकामाला मदत करण्याचं काम त्यांनी केलं. आणि शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख दौलत खान, त्यानंतर आरमाराचा प्रमुख इब्राहिम खान, काजी हैदर हे त्यांचे वकील होते. 700 पठाणांची फौज शिवाजी महाराजांच्याकडे होती आणि त्यांचा सल्लागार बाजी पासलकर म्हणत होता की ज्याला राज्य करायचे त्याने जनतेची किंवा सैन्याची जात धर्म विचारू नये. हा जो विचार आहे जो पासलकरांनी तेव्हा शिवाजी महाराजांना सांगितला, तो विचार म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा विचार. माणसाचा धर्म म्हणून विचार न करता माणूस म्हणून विचार करावा, हे धर्मनिरपेक्षता सांगतो. नेक्स्ट नेक्स्ट धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याने या देशाला काय दिलं? नेक्स्ट हा भारत देश आहे. वरती तुम्ही बघितला काश्मीरमध्ये 80% मुस्लिम आहेत पण ते भारतीय आहेत. जर हा देश कुठल्या तरी एका धर्माचा झाला तर हे काश्मीर भारतामध्ये राहील का असा माझा एक प्रश्न आहे. पंजाबमध्ये शीख बहुसंख्या आहे. जर हा देश कुठल्या तरी एका धर्माचा आम्ही करायला चाललो तर हे शीख लोक भारतामध्ये राहतील का? मुळातच त्यांची खलिस्तानवादी एक चळवळ होती, हे लक्षात घ्या. नेक्स्ट आणि इकडे माग घ्या, इकडं पूर्वोत्तराकडे बघा. परवा निवडणुका झाल्या तिथं सुद्धा ख्रिश्चन लोकांची संख्या जास्त आहे. आणि हा जो एका रंगाचा भाग दिसतो त्याच्यामध्ये बौद्ध आहेत, लिंगायत आहेत, जैन आहेत, मुस्लिम आहेत, सगळे आहेत. हे सगळे धर्माचे लोक या भारत देशामध्ये पसरलेले आहेत. हा देश कुठल्या तरी एका धर्माचा करणं म्हणजे या देशाच्या एकात्मतेला आव्हान देण्यासारखं आहे. आणि या देशाला एकात्म ठेवणारी जी शक्ती आहे त्याला आपण धर्मनिरपेक्षता म्हणतो. म्हणून मी माझ्या पोळ्यात म्हणालो होतो की तुमचा धर्म तुम्हा आचरण्याचा किंवा बदलण्याचा, निधर्मी राहण्याचा नागरिकांना आहे अधिकार.
धर्मनिरपेक्ष मात्र सरकार एकात्मतेचा मुख्य आधार। या देशाच्या एकात्मतेचा मुख्य आधार तो आहे धर्मनिरपेक्षता। नेक्स्ट. हो ठीक आहे. आता भारतामध्ये फक्त धर्मनिरपेक्षता आहे का? जगामध्ये आता हा जो हिरव्या पोपटी रंगाचा भाग दिसतो, जवळजवळ ही सगळी राष्ट्र, जवळजवळ म्हणजे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोप विशेषतः आणि ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातली काही राष्ट्र, आशिया खंडातली काही राष्ट्र, ही जवळजवळ सगळी राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे. त्या देशातले लोक धार्मिक आचरण करतात, पण राष्ट्र म्हणून, शासन म्हणून तिथं धर्मनिरपेक्ष व्यवस्था आहे. मग भारतामध्ये राजभाग काय अडचण नाही, ती गेली 70 वर्ष आपण राबवत आलेलो आहोत. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेनं याच देशाचं नुकसान होत आहे असं नाही. अमेरिकेसारखा देश, इंग्लंड सारखा देश, रशिया सारखा देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. नेक्स्ट. आणि उलट एक धर्म आहे म्हणून राष्ट्र एकात्म राहतात याची उदाहरण आहेत का? बघा इथं साधारण ग्रे रंगाची जी काही दिसतात ती ख्रिश्चन राष्ट्र आहेत. ख्रिश्चन राष्ट्र जवळजवळ या जगामध्ये 80 संख्येनं आहेत. एकच धर्म आहे म्हणून त्यांचा एकच देश व्हायला पाहिजे. एक धर्म एक राष्ट्र ही संकल्पना चुकीची आहे. एक धर्म असेल तर एक राष्ट्र होतं, हे अस्तित्वात आलेलं नाही. उलट पाकिस्तान आणि बांगलादेश एकच देश होता निर्माण होताना, एकाच धर्माचे इस्लाम धर्मीयच होता, पण त्यांच्यामध्ये फूट झाली. भारत मात्र एकात्म राहिला, अखंड राहिला. त्यामुळे एक धर्म देशाला एकत्र ठेवू शकतो, लोकांना एकत्र आणू शकतो हे नाही. राजकारण वेगळं आहे आणि धर्मकारण वेगळं आहे. राजकारण हा व्यवहार आहे, धर्मकारण हे आचरण आहे. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. नेक्स्ट. माणसाचा दैनंदिन व्यवहार म्हणजे मी जेव्हा कपडे शिवायला जातो, तुम्ही जेव्हा कपडे शिवायला जाता तेव्हा तुमच्या गावातला चांगला टेलर शोधता. तो कुठल्या धर्माचा हे शोधत नाही, माझ्या धर्माचा आहे म्हणून कसलं पण शिवू दे त्याच्याकडे शिवाय टाकतो असं म्हणणारा कोणी आहे का? माझ्या धर्माचा गौंडी आहे, कसलं पण घर बांधू दे त्याला जाऊन तो बाजू देतो असं म्हणणारा कोणी आहे का? असं आपण म्हणत नाही. जिथं जातो तिथं तिथं कौशल्य बघतो, धर्म जात बघत नाही. असे आपण नेहमीच धर्मनिरपेक्ष असतो. आपण कधीतरी धार्मिक होतो, जन्माला आल्यावर नाव ठेवताना, लग्नामध्ये पुरोहिताला बोलून अक्षता टाकताना आणि मेल्यावर पाय ठेवताना, एवढ्याच वेळेला आम्ही धार्मिक असतो. अन्यथा आपला सगळा व्यवहार हा धर्मनिरपेक्ष मूल्यावरती आधारलेला आहे. नेक्स्ट. तरीही धर्मनिरपेक्षतेबद्दल ज्यांना टाळ्यावाजवती जाऊ देत का? सरांची परवानगी घेऊन. हा ठीक आहे, ओके. आज 5 मिनिटांमध्ये आपण कव्हर करू. बघा इकडं. तरी सुद्धा धर्मनिरपेक्षतेमुळं या देशात अल्पसंख्याकांचं म्हणजे मुस्लिमांचं तुष्टीकरण होतंय असा आरोप केला जातो. धर्मनिरपेक्षतेमुळे देशाचं नुकसान होतं असाही आरोप केला जातो. नेक्स्ट. काही अफवा आहेत या देशामध्ये. एक अफवा ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधली, काय प्रत्येक मुसलमान दहशतवादी नाही, पण प्रत्येक दहशतवादी मुसलमानच का असतो? फेमस वाक्य आहे. एक लक्षात घ्या, या देशाचे 2 पंतप्रधान दहशतवाद्यांनी मारलेले आहेत. एक इंदिरा गांधी, दुसरे राजीव गांधी. या दोन्ही पंतप्रधानांना मारणारे दहशतवादी इस्लाम किंवा मुस्लिम धर्माचे नव्हते. इंदिरा गांधींना मारणारा दहशतवादी हा शीख धर्माचा होता. राजीव गांधींना मारणारा दहशतवादी हा LTTEचा होता, तमिळ वंशाचा होता. हा इस्लाम धर्माचा नव्हता. त्यामुळं प्रत्येक दहशतवादी इस्लाम कसा असतो असं म्हणून एका विशिष्ट जमातीला टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याचं एक कारस्थान आहे. जगभर कमी अधिक प्रमाणात दहशतवाद चालू आहे. त्या वेगवेगळ्या वंशाचे धर्माची कारणं त्याला आहेत आणि ही सगळी कारणं त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक शोषणाच्या व्यवस्थेमध्ये दडलेली आहेत. इस्लाम धर्मीय माणसं किंवा मुलं ही दहशतवादाकडे का झुकतात हे प्रश्न आपण शोधून बघायला पाहिजे. हे शोधल्यानंतर लक्षात येईल की जसं दलितांची अवस्था आहे तशीच मुस्लिमांची अवस्था आहे. दलितांना आरक्षण दिलं, मुस्लिमांना आरक्षण नाही आहे. दलितांची उन्नती होण्याचा प्रयत्न झाला, पण मुस्लिमांच्या उन्नतीचा आपण या देशामध्ये गांभीर्याने विचार केला नाही. त्यांच्यामध्ये दारिद्र्य आहे, त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. याचा परिणाम म्हणून जे काही सगळं घडायला पाहिजे तेच इथं घडतं. त्याचा परिणाम म्हणून त्यांची संख्या पण वाढते. जिथं दारिद्र्य आणि निरक्षरता आहे तिथं मुलांची संख्या जास्त, झोपडपट्टीमध्ये मुलांची संख्या जास्त, कारण दारिद्र्य आहे, निरक्षरता आहे, भौतिक साधनांचा अभाव आहे. हे लक्षात घ्या. तसंच मुस्लिम समाजामध्ये सुद्धा दारिद्र्य आहे, शिक्षणाचा अभाव आहे, भौतिक सुविधांचा अभाव आहे. या कारणाने सुद्धा त्याचा आणि
केरळमधल्या मुस्लिमांची संख्या कमी, जनन दर कमी होते, उत्तर प्रदेशामध्ये वाढतो. याचंही कारण तेच आहे. नेक्स्ट 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 आपल्याला मुस्लिमांचा प्रश्न हा सुद्धा राष्ट्रीय प्रश्न वाटला पाहिजे, कारण मुस्लिम सुद्धा या देशाचा घटक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला या देशातल्या सगळ्या समुदायाचा एका समान पातळीवरती विकास होईल तेव्हाच हा देश समर्थ होईल. नेक्स्ट बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं. नेक्स्ट काय म्हणले पहा, आपल्या भोवती जाती आणि पंथ या रूपाने जुने शत्रू वावरत आहेत. जाती आणि पंथ या रूपाने जुने शत्रू वावरत आहेत. यांची आणि राजकारण्यांची गट्टी जमली. जाती पंथ धर्म यांची आणि राजकारण्यांची गट्टी जमली तर आपण 100-150 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतून मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्यातनं निर्माण झालेली राज्यघटना ही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी इशारा दिला होता की लवकरात लवकर आपल्यातली आर्थिक सामाजिक विषमता नाहीशी करण्याबरोबर आपल्यातली जाती पंथ आणि धार्मिक विषमता सुद्धा नाहीशी केली पाहिजे. भारताच्या माणसाचा विकास हा धार्मिकतेकडून धर्मनिरपेक्षतेकडे झाला पाहिजे. लवकरात लवकर या धर्माच्या, जातीच्या, वर्णाच्या, पंथाच्या भिंती आपण नाहीशा केल्या पाहिजेत. नेक्स्ट 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 आता हा प्रश्न आहे, आपण भारताचे संविधान पाहिले आहे का? आताच पाहिले, आधी पाहिलं असलं नसलं तरी. संविधानानं मला काय दिलं समजलं का? संविधान या देशाचा मालक केलं, समान संधी दिली, महिलांना समानतेचे हक्क दिले, सगळे अनेक गोष्टी, अनेक हक्क, अधिकार, जगण्याचाच अधिकार हा संविधानानं आपल्याला दिलेला आहे. मी धार्मिक आहे की धर्मनिरपेक्ष? मी धार्मिक आहे की धर्मनिरपेक्ष? मी धार्मिक असलो तरी बऱ्याच वेळा धर्मनिरपेक्षच असतो. धार्मिक कमी आणि धर्मनिरपेक्ष जास्त आहे असं आपलं उत्तर येईल. आपण धार्मिक कमी आहोत, धर्मनिरपेक्ष जास्त आहोत. आपण मित्र निवडत असताना त्याचा स्वभाव बघून निवडतो. नेक्स्ट सॉरी राष्ट्रभक्त असणं म्हणजे काय? आता शेवटी एकच गोष्ट समजून घ्या, हा भारत देश काय आहे हे सांगण्याचं काम भारतीय संविधान करतो. हे संविधान समजून घेणं म्हणजे भारत समजून घेणं आणि त्याच्या मूल्यानुसार वागणं म्हणजे भारतीय होणं, आणि ते भारतीय होणं म्हणजे राष्ट्रभक्त होणं. भारत माता की जय म्हणजे की राष्ट्रभक्त होतो ही गोष्ट तेवढी बरोबर नाही हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीचे भारतीय व्हा. नेक्स्ट नेक्स्ट धन्यवाद. भारत माता की जय. या ठिकाणी मला एक अतिशय महत्वाचा पण गंभीर हा विषय मांडण्यासाठी बावगे सरांच्या आणि आपले साळुंखे सर प्राचार्य आहेत यांच्या सूचनेतून मला बोलवण्यात आलं आणि काही गोष्टी मला तुमच्यासमोर मांडता आल्या. बरोबर आहे, मी सकाळी जेव्हा येत आलो एवढा वेळ तुम्ही मांडी घालून बसणार हेच मला आश्चर्य वाटत होतं, तरी सुद्धा इतके वेळ तुम्ही मला सहन केला याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. सरांना, सर्व फॅकल्टीला मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भारत. धन्यवाद.